हॅलो हॅलो, आवाज येतो का? हॅलो हॅलो, हॅलो, आवाज येतो का? आज आपण काय घेणार आहोत? अस्तरचा ब्लाऊज, अस्तरचा कटोरी ब्लाऊज. तर आधी मी तुम्हाला काय दिलं त्याच्यामध्ये? पुढील भागाची माहिती, मागील भागाची माहिती. आता आपली त्याच्यामध्ये काय बाईची माहिती राहिलेली आहे. तर बाईची माहिती समजून घ्या. तर आपल्या समोर आता बाईची माहिती आहे. बाईची माहिती काय आहे आपण, आणि आपली माहिती, बाईची माहिती पाहून आपल्याला बाईची आकृती कशी तयार झाली हे पाहायचं आहे. तर 1 ते 2 बरोबर बाई लांबी अधिक टाकायला लागतं मग इथे 1.5 इंच. आपली बाई लांबी किती होती? 5 इंच होती. तर त्याच्यामध्ये अधिक 2 बरोबर बाई लांबी अधिक 1.5 इंच. तर आपल्याला इथं किती घ्यायचंय? 1.5 इंच. नंतर 1 ते 4 बरोबर वरच्या दंडघेराच्या निम्मे अधिक अर्धा इंच. आपल्या वरच्या दंडघेराचं माप किती होतं? 16. ही आली आपली अर्धा इंच म्हणजे 8. ही आली आपली बाईची घडी. 1 ते 2 बरोबर 1 ते 4 इतके. 4 ते 3 बरोबर 1 ते 2 इतके. म्हणजे 1 2 3 4 चौकोन तयार करणे. त्याच्यानंतर 4 ते 5 बरोबर 3 किंवा 3.5 इंच खाली, आणि 5 ते 6 बरोबर 1 इंच आत. त्याच्यानंतर 1 ते 6 बरोबर तिरपे जोडणे. त्याच्यानंतर 1 ते 7 बरोबर 1 ते 6चा मध्यभाग. त्याच्यानंतर 1 ते 8 बरोबर 2.5 इंच तिरपे जोडणे किंवा 1 ते 7चा मध्य. त्याच्यानंतर 7 ते 9 बरोबर पाऊण इंच वरती. 7 ते 10 बरोबर अर्धा इंच खाली. 1 9 6 बरोबर फुगीर आकार देणे. 1 8 10 6 बरोबर ओळंदार आकार देणे. 11 ते 12 बरोबर खालच्या दंडघेराच्या निम्मे अधिक 1 इंच बाईची फिटिंग. म्हणजे आपल्याला बाईची फिटिंग करण्यासाठी दंडघेराच्या निम्मे अधिक 1 इंच. नंतर खाली 2 ते 3 बरोबर दुमडपट्टीसाठी 1.5 किंवा 2 इंच घेणे. आता आपण काय करणार आहोत? अस्तरचा जो ब्लाऊज आहे त्याच्यासाठी आपण पेपर कटिंग पाहून घेणार आहोत. तर पेपर कटिंग कसं करायचं ते आता तुम्हाला पाहायचं आहे. पेपर कटिंग करताना काय करायचं? आपल्याला पेपरवरती मागील भाग आणि पुढील भाग दोन्ही तर आपण आता अस्तरच्या ब्लाऊज साठी काय करणार आहे? आधी पेपर कटिंग करून घेणार आहोत. पेपर कटिंग करताना काय करायचं? आपल्याला पेपरवरती मागील भाग आणि पुढील भाग दोन्ही एकाच वेळेस कसे काढता येतील अशा पद्धतीने पेपर कटिंग करायचं आहे. तर त्यासाठी काय केलं आपण? पेपर घेतला आणि पेपरचा डबल भाग करून घेतला. डबल भाग केल्याच्या नंतर काय केलं आपण? 1.5 इंच पुढं सोडलं. 1.5 इंच सोडून आपण काय केलं? तिथं सरळ रेषा आखून घेतली. ती किती उंचीवरती घेतली आपण? जो आपला ब्लाऊजची उंची आहे, ब्लाऊजची उंची किती आहे आपली? 12.5. त्याच्यात अधिक 1 इंच 13.5 आणि 1 ते 4 बरोबर छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच. आता आपल्याला पुढे काय करायचे? चौकोन तयार करून घ्यायचे. एक 2 3 4 आपण हे काय करणार? चौकोन तयार करून घेणार. आपण याच्यामध्ये पेपरची घडी किती घेतली? छातीचा चौथा भाग अधिक आपल्या 1.5 इंच या मापाची आपण पेपरची घडी घेतलेली आहे. आणि त्याच्यात आधी आपण काय केलं? पुढं 1.5 इंच सोडलेलं आहे. 1.5 इंच कशासाठी सोडलं? आपल्याला कटोऱ्याचा, आपल्याला कटोरी इथंच वाढवून घ्यायचा आहे पेपरवरती, त्याच्यामुळे 1.5 इंच सोडलेलं आहे. आता आपण हे चौकोन तयार करून घेतोय.
आपण नंबर देऊया 1 2 3 4. त्याच्यानंतर आपण काय करतो, चौकोन तयार झाल्याच्या नंतर गळारुंदी. गळारुंदी आपण किती घेणार आहे, आपला पेपर एक्स्ट्रा आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे त्या मापाचा आपण तेवढा पेपर कटिंग करून घेतोय. आपण किती मापाचा पेपर कटिंग करून घेतला, आपला जो छातीचा चौथा भाग अधिक पूर्ण उंची अधिक त्याच्यात 1 इंच या मापाचा आपण पेपर कटिंग करून घेतलेला आहे. आणि त्याच्यावरती आता आपण चौकोन तयार झालेला आहे आपला. आपण वरती आता गळारुंदी घेऊया. गळारुंदी किती घ्यायची असते आपल्याला, मोठं माप असलं तर 3, छोटं माप असलं तर 2.5, 2.25. आपण किती घेतोय 2.5 इंच. त्याच्यानंतर शोल्डरच्या निम्मे अधिक पाव इंच आपलं किती आलं 6. जे 1 ते 6चं अंतर घेतलं तेच खाली 1 ते 8चं अंतर, तेच नंतर 1 ते 7चं अंतर आणि तेच नंतर इकडं 4 ते तिथून खाली 1 ते 6 इतकंच अंतर. नंतर सरळ सरळ जोडून घेणे. तिथं आपण किती नंबर देणार आहोत, वरती गळारुंदी घेतली तिथं 5, इथं खाली जोडून घेतल्या तिथं 7. 7 ते 8 सरळ जोडणी. मी तुम्हाला आधी माहिती दिलेली आहे त्या माहितीप्रमाणेच आपण पेपरवरती पण माप टाकू राहिलोय. आता तिथं पण किती घेतलं आपण 1 ते 6 इतकंच. आपल्याला तिथं काय करायचे, मुंडावळण हे आकार द्यायचे आर्मोलचं. तिथून आपण किती घेतलं 1 ते 6 इतकं. आता आपण काय घेणार याचा मध्यभाग. मध्यभाग कुठं आला 3, पूर्ण किती होतं 6, त्याच्या आतमध्ये पाव इंच. त्याच्यानंतर इथं 9 ते काटकोनात आपल्या तिथं अर्धा इंच. आता ते पाव इंचातून इकडं खाली अर्धा इंच सरळ 8 पर्यंत आपल्याला मुंडावळण द्यायचे. तर हे कुठलं झालं मुंडावळण, आपलं पुढील मुंडावळण. आता आपण तिथं किती घेतलं होतं, छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच. मग 1.5 इंच आपण त्याच्यातून तिथं वजा केले. वजा म्हणजे आपल्याला फक्त तिथं 1.5 इंचावरती एक खूण करून आखून घ्यायचंय. आता ही एक पट्टी तयार झाली आपली 1.5 इंच. आता इथून किती घेणार आपण खाली, कमरघेरेचा चौथा भाग अधिक 1 इंच. आणि सॉरी, आपण 1 ते 6चं अंतर घेतलं तेच अंतर आपण खाली घेतलं 2 ते 10 पर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचे, पुढं गळा. आपला गळा किती खोलीचा आहे, मागील गळा आपण खोली जास्त घेतो. पुढील गळ्याची खोली आपण किती 5 किंवा 6, 5.5 इंच अशी घेतो. तर आपण किती घेतलेली आहे 5.5 इंच. 5.5 इंचावरती आपण पुढील गळ्याचा आकार देणार आहोत 5.5 किंवा 6 इंच. तिथून आपण काय केलं, आपण घेतला समजा 6 इंच. आपण तिथून काय केलं, आतमध्ये 1 इंच अंतर घेऊन गळ्याचा आकार दिला. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे वरती 1 इंच. कशासाठी, हे कटोरीचा आकार देण्यासाठी आपण तिथं 1 इंच घेतलं. आणि त्याच्यानंतर आता खाली 2 इंचापासून वरती 2 इंच आणि जिथं आपण जो 2 ते 3 नंबर दिलाय तिथून वरती दोन्हीकडनं 2-2 इंच घ्यायचं आणि सरळ आखून घ्यायचं. आता आपण नंबर देऊयात 16, 17 सरळ जोडून घेणे. त्याच्यानंतर आपण वरती तिथं 12 नंबर आला आपला गळ्याचा आकार तयार झालेला आहे. आता तिथून आपण काय करणार आहे, खाली आपल्याला कटोऱ्याचा आकार द्यायचे. तर कटोऱ्याचा आता काय करणार, आपण इथं मध्य घेणार. मध्य घेतल्याच्या नंतर इथं आपण 1.5 इंच आतमध्ये, तिथं आपण किती घेतलं होतं 1 इंच. 1 इंच घेतल्याच्या नंतर आपण काय केलं, तिथून कटोऱ्याचा आकार दिला. इथपर्यंत कटोऱ्याचा आकार देऊन तयार झालेला आहे. आता खाली काय करायचं, आपण तिथं 1.25 इंच किंवा 1.5 इंच. तर आपण किती घेतो 1.25 इंच. त्याच्यानंतर तिथून आपण जे वरती 2 ते 16 घेतलं 2 इंच, त्याच्या सरळ पुढे 1.5 इंच
आपण पेपर सोडलेला आहे तिथून वरती आपण 1 इंच घेणार आहोत. किती घेतला आपण तिथं 1 इंच. त्याच्यानंतर आपण जे 1.25 इंच मध्येच्या खाली घेतलेले 1.25 इंच तिथून आपण तिरक जोडून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण इकडे पण तिरक जोडून घेणार आहोत. त्या दोन्हीकडनं पण तिरक जोडून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण वरती गळ्याच्या तिथं तिरक जोडून घेणार आहोत. हे झाला आपला पूर्ण कटोऱ्याचा आकार. आता याच्यामध्ये आपण कटोरा आधीच वाढवलेला 1.5 इंचांनी वाढवलेला आहे. त्याच्यामुळे कटिंग झाल्यानंतर कटोरा वाढवण्याची काही गरज नाही. आता आपल्याला याच्यातच मागील भाग पण तयार करायचा आहे पेपर कटिंग मध्ये. त्याच्यामुळे आपण काय करतो मागील मुंडा वळण देऊन घेऊया. तर किती आपण तिथं घेतला मध्ये, त्याच्यानंतर आपण 1.5 इंच आतमध्ये घेऊन मुंडा वळणाचा आकार दिला. त्याच्यानंतर आता आपण खाली काय घेणार आहे कमर घेरेचा 4था भाग अधिक 1 इंच जे आपल्याला फिटिंग साठी कटिंग करायचं असतं ते. तिथून आपण तिरक जोडून घ्यायचं. आता आपले पूर्ण पेपर वरती माप टाकून झालेले आहे. आता कटिंग करताना कुठून कटिंग करायचं, जिथं आपला 2 नंबर आहे तिथून. तिथून वरती आपण 3 नंबरच्या तिथून वरती 8 नंबर पर्यंत आपण तिरक घेणार आहोत. आता हे आपण मागील मुंडा वळणाचा आकार कट करून घेतोय. पेपर कटिंग करताना काय करायचं पुढील भाग वेगळा ठेवायचा आणि मागील भाग कटिंग करताना पाहून घ्यायचा. मागील भागावरती आपल्याला गळा पाहिजे तसा खोल घ्यायचा आहे. आता इथं काय करणार आहोत आपण जे आपण 1.5 इंच पुढे सोडलेलं आहे ते मागील भागात घ्यायचं नसते. इथं कटिंग करताना थोडस पाहून घ्यायचं मागील भाग पुढील भाग. मागील भाग सोडून आपण पुढील भागाची कटिंग करतोय. आता हा आपला जो वरचा पुढील भाग आहे मागील भाग आपण साईडला ठेवतोय. आता पुढील भागाची कटिंग कटोरा आणि साईडचा भाग. आता ह्यो आपण कटोऱ्याचा भाग कटिंग करून घेऊ राहिलोय. त्याच्यानंतर आपण काय आता ह्यो इथून कट केल्यानंतर आपला इकडं साईडचा भाग आणि एक इकडं कटोऱ्याचा भाग तयार होणार आहे. हे झाला आपला कटोऱ्याचा भाग. आता पुढील मुंडा वळण तिथं कट करून घेऊन तो साईडचा भाग निघणार आहे आपला. हे झाला आपला साईडचा भाग. आता त्याच्यानंतर आपण त्याच्यातच काय केलेलं आहे मागील भाग पण काढलेला आहे. तर मागील भाग आपण काय केलं फक्त आपल्याला आता गळा आकार द्यायचे त्याच्यामध्ये. आपण जे 1.5 इंच घेतलं होतं कटोरी वाढवण्यासाठी पुढं ते आपण कटिंग करून घ्यायचं. नंतर आपण आपल्याला पाहिजे त्या आकाराचा गळा म्हणजे आपली जी गळ्याची खोली असेल ती खोली घेऊन मागील भागावरती गळ्याचा आकार द्यायचे. तर आपली ही खोली किती आली आधी पुढील गळ्याचा जो आकार होता तिथंच आपण कटिंग केलेले आहे. त्याच्यामुळे आपण काय करायचं आता मागील गळा किती आहे आपला 9 इंच 9 9.5 इंच आपला मागील गळा आपण घेतोय. जे आपण वरती गळा रुंदीसाठी 2.5 इंच अंतर घेतलं होतं तेच 2.5 इंच खाली पण आणि नंतर सरळ आखून घेणे.
त्याच्यामुळे काय आपल्याला एकाच पेपर मध्ये मागील भाग आणि पुढील भाग दोन्ही पण काढता येऊ शकतं. आता हे झाला आपला मागील गळा. अशा प्रकारे मागील गळ्याची कटिंग करून घ्यायची असते. मागील भाग आणि ह्यो कटोऱ्याचा भाग, कटोरा ह्यो साईडचा भाग. आता हे 3 भाग झालेले आहेत आपले. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचे, आता आपल्याला बाही कटिंग करायची. बाहीचं पेपर कटिंग करताना काय करायचं, बाहीची लांबी किती आहे आपली 4 इंच. त्याच्यात आधी 1.5 इंच आपण मिळवणार आहोत. त्याच्यानंतर वरच्या दंड घेराच्या निम्मे आधी 1 इंच. तर आपलं किती आलं 7. आपण हे पण आता बाहीचा चौकोन तयार करून घेतोय. एक 2 3 4 नंबर देऊन आपण हे बाहीचा चौकोन तयार करून घेतलेला आहे. हा झाला आपला बाहीचा चौकोन तयार. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, 4 ते खाली 3 इंच किंवा 3.5 इंच. तर आपण 3 इंच घेतोय. तिथून आपण अर्धा इंच आतमध्ये, त्याच्यानंतर 1 ते तिरका आपण जोडून घेतोय. जोडून झाल्यानंतर आपण त्याचा मध्य घेऊया. मध्य घेतल्यानंतर वरती 1/2 इंच आणि खाली अर्धा इंच. आता इकडनं आपण 1 च्या तिथून तिरकं 2 इंच घेतोय. त्याच्यानंतर आपण खाली दंड घेराच्या निम्मे आधी 1 इंच. आता आपण बाईचा आकार देऊ. आपण वरचा आकार जो देतोय बाईचा तो फुगीर आकार आहे आपला. त्याच्यानंतर आपण खालून गोलव्यात आकार देतोय. बाईच्या पॅटर्न मध्ये पण 2 आकार येतात आपल्याला. आता आपण काय करणार आहोत, खाली बाईचा दंड घेर घेतल्यानंतर तिथून सरळ तिरकं जोडून घेणार आहोत आणि आता बाईची कटिंग करणार आहोत. बाईची कटिंग कशी करायची पेपर कटिंग करताना पाहून घ्या तुम्ही. तुम्हाला दाखवत आहे बाईची कटिंग करताना. आता वरचा हे फुगीर भाग आधी दोन्ही भाग एकत्र पकडून पेपरचे कटिंग करून घ्यायचा असते. नंतर आपण काय करायचं, जो आपण बाईचा खोल आकार दिलेला आहे खालून खालच्या भागात, असं पेपर सरळ करून एकच भाग कटिंग करायचा असतो याच्यामध्ये. हे झाला बाईचा पेपर कटिंग. आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण आपला बाईचा पेपर कटिंग करून झालेला होता. आणि आता आपण इथं काय घेतोय, क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टी घेताना आपण किती 3 क्रॉस पट्टी घेताना छातीचा चौथा भाग आपण शक्यतो 10 इंच किंवा 9.5 इंचाची क्रॉस पट्टी घेतोय. आणि आता इथं आपण दोन्हीकडनं 3.5 इंच आणि एकीकडनं 3 इंच घेऊन इथून आपण वरती 5 इंच अंतर घेतोय.
5 इंच घेतल्याच्या नंतर आपण काय केलं, इकडनं जे 3.5 इंच घेतलं तिथून इकडं क्रॉस मध्ये आकार, थोडा गोलव्यात आकार देऊन घेतलेला आहे. आता ही आहे आपली क्रॉस पट्टी, कटिंग करून घेतोय आपण. आता ही झाली आपली क्रॉस पट्टी. आपलं पूर्ण आता पेपर कटिंग झालेलं आहे. सगळे भाग एकदा पाहून घ्या. मागील भाग, कटोऱ्याचा भाग, साईडचा भाग, बाईचा भाग आणि क्रॉस पट्टी, असे आपले पाचही पॅटर्न कटिंग करून झालेले आहेत. आता पुढील भागात आपण कापड कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत. आता आपण कापड कटिंग करताना काय करायचं, कापड कटिंग करत असताना काय करायचं, आपण आपलं जे मूळ कापड आणि अस्तरचं कापड आपल्याला काय करायचे, अस्तरचा ब्लाऊज शिवायचे. अस्तरचा ब्लाऊज म्हणजे जे आपलं कटोरी ब्लाऊज शिवायचे त्यालाच आपण 2 कापड, एक आतून आणि एक बाहेरून, असं 2 कापड जोडून आपल्याला हे ब्लाऊज शिवायचा आहे किंवा तयार करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला आधी काय करायचे, 2 कापड घ्यायचे आहेत, एक अस्तरचं कापड आणि एक जे मेन कापड असतं आपलं ते ब्लाऊजचं. तर आता हे आपण किती घेतलं, हे पलीकडचं आहे आपलं मेन कापड आणि हे अस्तरचं कापड. अस्तरचं कापड शक्यतो कॉटन मध्येच घ्या, कारण म्हणजे ते जोडताना इकडे तिकडे सरकत नाही आणि आपल्याला शिवायला पण व्यवस्थित सोपं जातं. तर आता हे आधी आपण अस्तरचं कापड कटिंग करून घेणार आहोत. तर त्यासाठी काय करायचे, जे आपण पेपर पॅटर्न तयार केलेले आहेत ते त्याच्यावरती ठेवून आणि व्यवस्थित अस्तरचं कापड आधी कटिंग करून घ्यायचं आहे. आपण जी डबल घडी टाकली आहे त्याच्यावरती आता आपण हे पेपर पॅटर्न म्हणजे एकच सिंगल भाग काढलेला आहे, पण आपण काय केलेलं आहे, कापडाची डबल घडी टाकलेली आहे. तर त्याच्यावरती आपण ह्यो मागील भाग ठेवून पूर्ण आखून घेणार आहोत. आपल्याला अस्तरामध्ये पूर्ण सगळे पॅटर्न बसवायचे आहेत. अस्तर कसं जोडायचे, आपल्याला अस्तरामध्ये मेन कापडाच्या इतर पट्ट्या पण जोडायच्या आहेत, पण अस्तरामध्ये फक्त आपल्याला जे मेन भाग आहेत 5 तेच भाग कटिंग करायचे आहेत. तर आता ह्यो आपण मागील भागाचे पेपर ठेवून आखून घेतोय. आता ह्यो झालाय मागील भाग. आता साईडचा भाग, प्रत्येक भाग कुठं कुठं ठेवायचा हे अस्तरावरती पाहून घ्यायचं. आता ह्यो आपण ठेवला साईडचा भाग. साईडचा भाग पण व्यवस्थित बसवून घ्यायचा, बाईचा भाग पण, कटोऱ्याचा भाग, सगळे भाग आपल्या अस्तरावरती व्यवस्थित बसतात का, तेवढ्या कापडात आपले सगळे भाग ऍडजस्ट होतात का असं पाहून घ्यायचं. आपलं कापड तसं आहे भरपूर मोठे, त्याच्यामुळे सगळे भाग आपले व्यवस्थित कापडात बसतात. आता हे झाला कटोऱ्याचा भाग. आपण डायरेक्ट कापडावरती कटिंग केलं नाही, त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, आधी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे, कारण ते आपल्याला कटिंग करताना नंतर सोपं जातं कापड कटिंग करताना. त्याच्यामुळे आपण आधी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे. फक्त काय करायचं, कापडावरती ठेवताना व्यवस्थित आखून घ्यायचे. कापड इकडे तिकडे सरकू द्यायचं नाही. पेपर पॅटर्न पण व्यवस्थित ठेवायचे, तिरके तारके ठेवायचे नाही. कुठला भाग बसवायचा हे आपण पाहून घ्यायचं आधी, बंद साईड, ओपन साईड, नाही तर मग चुकून कुठंतरी असं पाठीमागचा भाग समजा आपल्याला पाठीमागच्या भागाचा जो बंद गळा असते तो बंद साईडलाच ठेवता आला पाहिजे. बाईचा भाग कुठल्या साईडला ठेवायचा, आता आपले सर्व पॅटर्न आखून झाले आहेत. याच्यामध्ये काय करायचं, क्रॉस पट्टी पण
आधी आपण बसून पाहायचं कुठला भाग कुठं बसतोय, कसा बसतोय, व्यवस्थित बसला पाहिजे. आता हे झाले सगळे आपले पेपर पॅटर्न ठेवून आपण कापडावरती आखून घेतलेला आहे. आता आपल्याला अस्तरची कटिंग करायची, जे आपलं अस्तरचं कापड आहे कटिंग करून घ्यायचंय. आता सगळे भाग आखून झालेले आहे, पेपर बाजूला काढून ठेवायचा. आता आपण हे पेपर आखून झाल्यानंतर बाजूला काढून ठेवायचे आणि अस्तरच्या कापडाची कटिंग करून घ्यायची. आता तुम्हाला असं वाटतं असेल अस्तरच्या कापडाचीच कटिंग आधी का केली, मेन कापडाची का नाही केली. आता तुम्ही पुढे कशी कटिंग करणार आहे तेव्हा पाहून घ्या. याच्यात काय केलं आपण, मागील भागाचा गळा कटिंग केलेला दिसतोय तुम्हाला. आता आपण ही बंद बाजूकडून घडी ठेवली होती, दिसतो का मागील गळा. आता हा आपला कटोऱ्याचा भाग, आपण याच्यामध्ये पॅटर्न मध्येच कटोऱ्याचा भाग वाढवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे कापडावरती वाढवायची आता काही आपल्याला गरज नाही. व्यवस्थित कटोऱ्याचा भाग वाढवून घेतलेला आहे. फक्त कटिंग करताना काय करायचं, आपण जे पॅटर्न आपण व्यवस्थित कटिंग केलेले होते ते व्यवस्थित आखून व्यवस्थित आहे त्या मापात कटिंग करून घ्यायचं. कुठं कमी जास्त वाढव पण नाही आणि कमी पण नाही, असं आपण जिथं आखलं तिथूनच कटिंग करून घ्यायचं. म्हणजे अस्तर आपल्याला जे मेन कापडाला जोडायचं आहे ते व्यवस्थित जोडलं जाते. आता ह्यो आपला साईडचा भाग, अस्तरामध्ये आता हे बाकीचे जे कापड शिल्लक राहिले ते आपल्याला फक्त जे मेन जे आपण कटिंग केलेले भाग आहेत तेच आपल्या उपयोगी आहेत. आता हे क्रॉस पट्टीचा भाग, त्यानंतर आता आपण बाहीचा भाग कटिंग करणार आहोत. अस्तरामध्ये आपण बाही कटिंग करताना आपण इतर वेळेस दुमडपट्टीसाठी जास्त घेऊ शकतो, पण अस्तर जोडायचं असतं तर आपल्याला फक्त 1 इंच बाहीची उंची वाढवून घ्यायची असते. आता हे झालं आपला बाहीचा भाग. आता हे आपलं मेन कापड, आपल्याला त्याला अस्तर जोडायचे तेव्हा मेन कापड जे आपलं ब्लाऊजचं मेन कापड आहे, साडीतला पीस आहे, तो आपण पूर्ण जो साडीतला आपला ब्लाऊज पीस असतो तो आपण पूर्ण खोलून पाहायचा. काठ कुठल्या साईडले, आपल्याला जो काटा असतो तो बाहीच्या साईडला जोडायचा असतो, बाहीला काठ जोडायचा असतो, त्याच्यामुळे काठ आधी पाहून घ्यायचा. त्या साईडला बाहीचं कापड ठेवायचं. जे आपण बाहीचं अस्तरचं कापड कटिंग केलं ते काठाच्या साईडला ठेवायचं आणि त्याच्या साईडला थोडस अर्धा इंच एक्स्ट्रा कापड ठेवून, जादा कापड ठेवून आपण बाहीची कटिंग करून घेतोय. तर आपण मेन कापड कसं ठेवलं होतं डबल घडीत आणि बाहीचे काठ कुठे ते पण पाहून घेतलेलं आपण. आता त्याच्यानंतर आपण त्याच्या विरुद्ध साईडला आपण पाठीमागचा भाग ठेवणार आहोत. तर आपण जो अस्तरामध्ये पाठीमागचा भाग कटिंग केलेला आहे तो ठेवून कापड कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपण मागील भाग कुठं ठेवला, आपला गळा कुठे आहे, बंद बाजूला. तर याच्यावरती काय करायचंय आपल्याला, अस्तरचा भाग कटिंग करताना गळा कटिंग करायचा नाही. जे मेन कापड आहे आपलं त्याचा गळा कटिंग करायचा नाही. आपण अस्तरच्या कापडाचा गळा कटिंग केलेला आहे आणि मेन कापडाचा आपण गळा कटिंग करायचा नाही. डायरेक्ट कुठून घ्यायचा, आपण जिथून गळा रुंदी घेतली शोल्डर तिथून, हे झाला मागील भागाची कटिंग. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, कटोरा किंवा साईडचा भाग, आपण आधी साईडचा भाग कटिंग करून घेतोय. साईडचा भाग पण त्याच्यावरती व्यवस्थित ठेवायचा. कुठं साईडचा भाग बसतोय कापडात, आपल्याला अजून कटोरा काढायचे, क्रॉसपट्टी काढायची. तर ह्यो भाग पण कटिंग, प्रत्येक भाग कटिंग करताना काय करायचं, आपण त्याच्या साईडनी अर्धा इंच किंवा पाव इंच जादा कापड सोडून घ्यायचं. दिसतं ना तुम्हाला कापड सोडलेलं आहे, त्याच मापात कटिंग करायचं नाही.
तर आपल्याला जोडताना कमी जास्त होऊ शकतं, त्याच्यामुळे थोडं जादा कापड साईडला सोडून कटिंग करून घ्यायचं. आता हे झाला साईडचा भाग, बाहीचा भाग. आणि आता आपल्याला पुढं कटोरा. तर कटोरा आपण कुठं कटिंग करायचा, जिथं क्रॉस कापड आहे तिथं कटोराचा भाग ठेवून कटिंग करून घ्यायचा. आपण पाहायचं आधी सरळ कापड कुठे आहे, क्रॉस मध्ये कापड कुठे आहे. आता इथं आपण कटोऱ्याचा भाग कटिंग करून घेतोय. जो आपण अस्तर मध्ये कटोऱ्याचा भाग कटिंग केला, आता आपण याला क्रॉस मध्ये ठेवलेला आहे. त्याच्या पण साईडने आपण काय करायचं, अर्धा किंवा पाव इंच साईडला सोडून कटोऱ्याचा भाग कटिंग करून घ्यायचा. आता हे झाला आपला कटोऱ्याचा भाग. आता आपल्याला क्रॉस पट्टी, आपल्याकडे अजून भरपूर कापड शिल्लक आहे. आपण आता त्याच्यामध्ये क्रॉस पट्टी कुठं पण बसवू शकतो. आपण इथं क्रॉस पट्टीचं कापड बसवलेलं आहे. आता इथं आपण क्रॉस पट्टीची कटिंग करून घेत आहोत. आता आपल्याला अस्तर जोडायची, त्याच्यामुळे आपण सिंगलच क्रॉस पट्टीचं कापड कटिंग करू राहिले. आपल्याला समजा अस्तर जोडायचं नसतं तर आपण डबल पण क्रॉस पट्टी काढू शकतो. आता हे झालं क्रॉस पट्टी. आपले कापड, अस्तरचे कापड आणि आपले जे मेन कापड आहे सगळे भाग कटिंग करून झालेले आहेत. बाईचा भाग पण पाहून घ्या. आपण बाईचा काट आपल्याला बाईला जोडायचा आहे. नंतर साईडचा भाग आणि मागील भागाचा आपण गळा कटिंग केलेला नाही. आता यापुढे आपण पुढील भागात अस्तरचा ब्लाउज कसा शिवायचा हे आपण उद्या पाहणार आहोत. हे सगळे भाग पाहून घ्या एकदा तुम्ही. मागील भागाचा कापडाचा गळा कटिंग केलेला नाही, मेन कापड जे आहे त्याचा गळा कटिंग केलेला नाही. आता राहिलेला भाग आपण उद्या पाहूया.